एकदा एक शेतकरी एका गावात आपल्या परिवारासोबत राहत होता. त्याचं नाव होतं हरी. हरी शेती करत असे आणि आपल्या परिवाराचं पोट भरत असे. दरवर्षी हरी शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवत असे. परंतु या वर्षी पाऊसच पडला नाही. पाऊस कमी पडल्यामुळे गावातील सर्व शेतकरी खूप दुखी होते आणि ते सर्वजण विचार करू लागले की जर या वर्षी पाऊस झाला नाही तर आम्ही सगळे उपाशी पोटी मरू. हरीला जेव्हाही काळजी वाटायची तेव्हा तो त्या गावात एका म्हाताऱ्या तुकाराम नावाच्या व्यक्तीकडे जायचा आणि छान छान गोष्टी ऐकायचा. तुकाराम एकटाच गावच्या बाहेर झोपडीत राहत असे. एक दिवस हरीचा मुलगा दगडू खूप आजारी पडला. त्याच्या घरामध्ये पिण्यासाठी पाणी सुद्धा नव्हते. पाण्याची कमतरता आणि मुलाच्या आजारपणामुळे तो खूपच दुखी झाला होता. कृष्णाला खूप ताप आहे. वैद्याने औषधं तर दिली आहेत, पण ते घेण्यासाठी घरात पाण्याचा एक थेंबही नाही. तसंच आजूबाजूलाही कुठे पाणी नाही. काहीही करून पाणी घेऊन या. हरी हे ऐकून खूपच हताश झाला आणि त्या म्हाताऱ्या तुकारामकडे तो गेला. अरे हरी, तू खूप दिवसांनंतर माझ्याकडे आलायस. कसं काय आहेत सर्व गावकरी? बाबा, आता काय सांगू. पाऊस नसल्यामुळे सगळी पिकं वाळून गेली आहेत आणि सगळ्या विहिरीतलं पाणी सुद्धा आटलंय. गावात खूपच दुष्काळ पडलाय. माझा मुलगा कृष्णा खूप आजारी आहे आणि घरात एक थेंब सुद्धा पाणी नाही. त्यामुळे मी खूप काळजीत आहे. जर असं चालत राहिलं तर आमच्यातली कोणीही जिवंत राहणार नाही. तेव्हा हे ऐकून तुकारामने हरीला तांब्याभर माठातलं पाणी दिलं आणि म्हणाला, तू चिंता करू नकोस. हे घे, थोडंसं पाणी पिऊन घे. हरीने तांब्यातलं पाणी पिलं आणि तुकारामला म्हणाला, बाबा, हे तर पाणी अमृतासारखं वाटतंय. तुम्ही कुठून आणलं हे पाणी, तेही या कठीण दुष्काळात? तुकाराम हरीला म्हणाला, अगोदर तुझ्या घरी पाणी घेऊन जा. हे जेव्हा तू परत येशील ना, मग मी तुला पाण्याचं रहस्य सांगीन. तुकारामाचं म्हणणं ऐकून हरी खूप आनंदी झाला आणि तो तांब्याभर पाणी घरी घेऊन गेला. आणि मग त्याची पत्नी ताराने कृष्णाला औषध दिलं आणि पाणी पिण्यासाठी दिलं. हरीला पाणी आणताना त्या गावातील एका कमलेश नावाच्या व्यक्तीने पाहिलं. तेव्हा कमलेश हरीच्या घराच्या बाहेर लपून बसला होता. तो हरी घराच्या बाहेर येण्याची वाट पाहत होता. जसा हरी घराच्या बाहेर निघाला तसं कमलेशने त्याला पकडलं आणि विचारू लागला की तू तांब्याभर पाणी कुठून आणतोस? हरीने त्याला सगळं सांगितलं. आता ते दोघेही तुकारामाच्या झोपडीकडे जाण्यासाठी रवाना झाले. तुकारामाच्या झोपडीमध्ये पोहोचल्यानंतर कमलेशने म्हाताऱ्या तुकारामाला विचारलं, बाबा, मला सुद्धा पाण्याची खूप गरज आहे. मला तुम्ही हे सांगा की हे पाणी कुठून आणता तुम्ही? तुकारामने दयाळू मनाने हरी आणि कमलेशकडे पाहिलं आणि म्हणाला, बाळा, मीही कधी तुमच्यासारखा तरुण होतो. मी आणि माझा परिवार याच गावात राहत होता. पण एक दिवस असाच दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळात पाणी न मिळाल्यामुळे माझी पत्नी आणि मुलगा मरण पावला. म्हाताऱ्या तुकारामाची गोष्ट ऐकून हरी खूप दुखी झाला आणि दुसरीकडे कमलेशला हे ऐकून काहीच वाटलं नाही. त्याने तुकारामाला विचारलं, मी तुमच्या गप्पा ऐकायला आलो नाहीये. मला एवढंच सांगा की तुम्ही पाणी कुठून आणलं आहे ते. तुकाराम गालातल्या गालात हसू लागला आणि कमलेश आणि हरीला सोबत घेऊन जंगलाकडे निघाला. तिथे त्यांना एक मोठं तलाव दिसलं. या तलावातलं लागेल तेवढं पाणी तुम्ही घेऊन जा, पण लक्षात ठेवा, याची खबर कोणालाही लागता कामा नये. एवढं बोलून तुकाराम तिथून निघून गेला आणि कमलेश आणि हरी तलाव पाहून खूप आनंदी झाले आणि तिथून ते दोघेही पाणी भरून घरी घेऊन आले. कमलेशने गावातील लोकांना त्या तलावाविषयी सांगितलं आणि गावातील सर्व लोक त्या तलावाजवळ पोहोचले आणि तिथून पाणी भरून नेऊ लागले. हळूहळू गावकरी आपल्या बैल म्हशी तलावावर आंघोळीला आणू लागले आणि अशा प्रकारे तलावातील पाणी खूप दूषित होऊ लागलं. काही वर्षांनी ते पाणी पिल्यामुळे गावातील माणसं आजारी पडू लागली. त्यामुळे गावातील लोकांचा मृत्यूही होऊ लागला. हरी पुन्हा एकदा म्हाताऱ्या तुकारामाकडे गेला आणि म्हणाला, बाबा, आता त्या तलावातील पाणी दूषित झालं आहे. जे कोणी ते पाणी पितात ते लोक आजारी पडतात आणि मरतायत बिचारे. आता तुमच्याकडे दुसरं असं कुठलं तलाव आहे का जिथून आम्हाला पाणी मिळेल? म्हातारा तुकाराम दुखी होऊन म्हणाला, बाळा, ते तलाव मीच बनवलं होतं माझ्या पत्नी आणि मुलाच्या आठवणीसाठी. आपण खूप स्वार्थी असतो ना. आपली गरज भागवण्यासाठी आपण मनुष्य नेहमी निसर्गाशी खेळत असतो. माझी पत्नी आणि मुलाचा मृत्यू पाणी न मिळाल्यामुळे झाला होता, कारण मला या अमृताचं महत्त्व कळलंच नव्हतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की या गोष्टीला गुपितच ठेवा, कारण काही लोक निसर्गाने दिलेल्या देणगीचा आपल्या स्वार्थासाठी वापर करतात आणि त्यामुळेच आपल्याला मिळणारी हवा, पाणी याला जर आपण नीट जपलं तर आपल्याला कधीही कमी पडणार नाही आणि आपलं जीवन नेहमी सुरळीत चालेल आणि आपण नेहमी आनंदित राहू.
हरी गप्प बसून तुकारामाची गोष्ट ऐकू लागला आणि पश्चाताप करू लागला. तर मित्रांनो, या गोष्टीतून असा बोध होतो की पाणी हे अमृत आहे, ते जपून वापरावे. म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा. ही गोष्ट याच काळातली आहे. एका घनदाट जंगलात एक आंब्याचं झाड होतं. त्या जंगलाजवळच एक छोटंसं गाव होतं. त्याच गावातला एक मुलगा रामू जंगलात जाऊन आंब्याच्या झाडाखाली रोज खेळत असे. तो आंब्याच्या झाडावर चढून आंबे तोडून खायचा आणि मग त्या झाडाखाली आरामात झोपून एक डुलकी घ्यायचा. रामूला आंब्याच्या झाडासोबत खेळताना आनंद व्हायचा, तर त्या झाडाला सुद्धा आनंद वाटायचा. असे अनेक दिवस निघून गेले आणि आता रामू मोठा झाला होता. मग आता रामू आंब्याच्या झाडासोबत खेळत नसे. एका दिवसाची गोष्ट आहे. रामू चालत चालत त्या झाडाजवळ गेला. तो बिचारा खूप दुखी होता. चल रामू बेटा, माझ्यासोबत खेळ ना, झाडाने रामूला सांगितलं. मी आता लहान नाही राहिलो तुझ्यासोबत खेळायला. आता मी झाडांसोबत नाही खेळत. रामूने उत्तर दिलं. मला आता खेळणी हवी आहेत, पण खेळणी सुद्धा खरेदी करायला पैसे लागतात. रामू म्हणाला, क्षमा कर बाळा, पण आता माझ्याजवळ पैसे नाहीयेत. परंतु तू माझे आंबे तोडून बाजारामध्ये विकून चांगले पैसे कमावू शकतोस. रामू हे ऐकून खुश झाला. रामूने झाडाचे आंबे तोडून ते जमा केले आणि आनंदामध्ये तिथून निघून गेला. परंतु नंतर रामू बरेच दिवस आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही. बिचारा आंब्याचं झाड पुन्हा निराश झालं. खूप वर्षांनंतर रामू आता एक मोठा मनुष्य झाला होता. पुन्हा तो त्या आंब्याच्या झाडाजवळ आला. आंब्याचं झाड आनंदी झालं आणि रामूला बोललं, रामू बाळा, ये ना, माझ्यासोबत खेळ ना. मला आता तुझ्यासोबत खेळायचा वेळ नाहीये, आणि तसंही मी आता तरुण झालो आहे. मला माझ्या परिवाराकरिता काम करावं लागतं. आम्हाला एक घर हवंय. तू काही माझी मदत करू शकतोस का? रामूने विचारलं. मला क्षमा कर बाळा, परंतु माझ्याकडे तुला देण्यासाठी घर तर नाहीये. परंतु तू माझ्या फांद्या तोडून त्याचं घर बनवू शकतोस. हे ऐकून रामूने झाडाच्या सर्व फांद्या तोडून त्या जमा करून तिथून तो आनंदामध्ये निघून गेला. झाडाच्या फांद्या तोडल्यानंतरही झाड बिचारं आनंदी होतं. परंतु रामू पुन्हा त्या आंब्याच्या झाडाकडे फिरकलाच नाही आणि म्हणून आंब्याचं झाड निराश झालं. काही वर्षांनंतर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रामू पुन्हा त्या झाडाकडे परत आला. झाड खूप आनंदी झालं. ये रामू बाळा, ये ना, माझ्यासोबत खेळ. नाही, आता मी म्हातारा झालो आहे. आता मला जीवन आरामात जगण्यासाठी नौकायन करायचंय. तू मला बोट बनवून देऊ शकतोस का? रामूने विचारलं. यावर झाडाने उत्तर दिलं, माझ्या खोडाचा उपयोग करून तू बोट बनवू शकतोस. मग तू नौकायनाला जाऊन आनंदी राहू शकतोस. मग काय होतं, रामूने त्या झाडाचं खोड सुद्धा तोडून टाकलं आणि एक बोट बनवली आणि नौकायनला निघून गेला. मग पुन्हा खूप वर्षांपर्यंत रामू तिथे परत नाही आला. अशी बरीच वर्ष निघून गेली. शेवटी एक दिवस रामू तिथे परत आला. रामूला बघून झाड म्हणालं, मला क्षमा कर बाळा, तुला देण्यासाठी आता माझ्याजवळ काहीच उरलेलं नाही. आंबे तर केव्हा संपले. रामू म्हणाला, काही हरकत नाही, आता तर माझे दातही नाही राहिले तुझे आंबे खाण्यासाठी. झाड म्हणालं, तुला खेळण्यासाठी आता फांद्या सुद्धा राहिल्या नाहीत. पण मी सुद्धा आता खूप म्हातारा झालोय, मला झाडावर चढता येणार नाही. रामूने सांगितलं. झाड यावर म्हणालं, माझ्याजवळ खरंच तुला देण्यासाठी काहीच उरलं नाहीये बाळा. फक्त ह्या वाळलेल्या मुळ्या आहेत माझ्याकडे. आणि आंब्याचं झाड रडू लागलं. आता मला कशाचीही गरज नाहीये. मी खूप थकलोय, मला फक्त आराम हवाय. रामू म्हणाला. झाड म्हणालं, मग ठीक आहे बाळा, माझी ही मुळं आराम करण्यासाठी सर्वात चांगली जागा आहे. ये बाळा, माझ्या जवळ ये आणि आराम कर. रामू खाली बसला. झाड आनंदी झालं
आणि रडू लागलं. मित्रांनो, ही गोष्ट ऐकून आपलं हृदय भरून येईल की कशा प्रकारे एक झाड आपल्याला आयुष्यभर साथ देत राहतं आणि माणूस त्याची कदरच करत नाही. झाड आपल्याला सावली आणि फळं देतं, जाळण्यासाठी लाकडं सुद्धा देतं, पण आपण मनुष्य त्यांना आपल्या फायद्यासाठी निर्दयीपणे तोडून टाकतो आणि पुन्हा काही देत सुद्धा नाही. मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की जर आपण झाड लावू शकत नसाल तर किमान त्यांना तोडू तरी नका. धन्यवाद.